आई एकविरा प्रतिष्ठान पालखीचा आज एकविरा गडाच्या दिशेने प्रस्थान होत आहे। सांपाडा ग्रामस्थ खूप संख्येने येतात। पालखीचं नियोजन आमचे अध्यक्ष सुखदेव दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होतं। म्हणजे एकविरा मातेने पुन्हा एकदा संपूर्ण गावाला एकत्र केलेलं आहे आणि देवीच्या हीच प्रार्थना करेन, सर्वांना असंच एक रूपाने ठेव आणि सुखाने ठेव। तर मित्रांनो, आता आपण आहोत आमच्या सांपाडा गाव येथील गावदेवी मंदिराजवळ आणि एकविरा प्रतिष्ठान सांपाडा गावची ही मानाची पालखी आहे। हिचा आज प्रस्थान सोहळा सांपाडा गावातून एकविरा गडाकडे होणार आहे। आता आमचे सांपाडा ग्रामस्थ मंडळी सर्व इथे जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, मी देश पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर चला आमच्या या सांपाडा गावची मानाची पालखीमध्ये सहभागी होऊन आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मित्रांनो, आता बघू शकता सर्व एकविरा प्रतिष्ठान सांपाडा गाव सर्व मंडळी आता जमलेले आहेत। आईची आता पालखीचा प्रस्थान कारले गडाच्या दिशेने होणार आहे। तर आता आपले विकास भाऊ आहेत आपल्या समोर। विकास भाऊ, जय एकविरा। जय एकविरा। आई एकविरा प्रतिष्ठान 10वं वर्ष आहे। सर्व सांपाडा गावातले भक्त आमचे सांपाडा ग्रामस्थ खूप संख्येने येतात। पालखीचं नियोजन आमचे अध्यक्ष सुखदेव दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होतं। सर्व व्यवस्थित नियोजन असतात। जय एकविरा आई। तर मित्रांनो, असाच जो गावाचा सहकार्य आहे आपल्याला या पालखी सोहळ्याला मिळो ही आपण आई एकविरा चरणी प्रार्थना करूया आणि या कार्यक्रमाला आता सुरुवात होते। तर चला।
आपल्यासोबत रुपेश ठाकूर. रुपेश, आज ही जी आपली पालखी आहे एकविरा प्रतिष्ठान हिचा 10वा वर्ष आहे, तर तुझा अनुभव यंदाचा कसा आहे? एकविरा प्रतिष्ठान यांचा सांडपाडा गावातील 10वा वर्ष एकविरा मातेच्या पालखीचं आहे आणि तुम्ही बघत असाल की सर्व गाव आज एकत्र झालेलं आहे आणि या तुम्ही बघितलं तर युवकांचा जास्त सहभाग आहे, महिलांचा सहभाग आहे, वरिष्ठांचा सहभाग आहे. म्हणजे एकविरा मातेने पुन्हा एकदा संपूर्ण गावाला एकत्र केलेलं आहे आणि देवीचरणी हीच प्रार्थना करेन, सर्वांना असंच एक रूपाने ठेव आणि सुखाने ठेव. तर हीच कृपा अशीच सर्वांना राहू दे ही आपण आई एकविरा चरणी प्रार्थना करूया. आज आमच्या सांडपाड्याची आई एकविरा प्रतिष्ठान मंडळ त्याची पालखी आहे, ही दरवर्षी असते. हा वर्ष 10वा वर्ष आहे. तुम्ही बघू शकता या वर्षीचा जल्लोष खूप आहे. भरत भरत पाया झायल्या गारला मांगतान फिराला मोटर कार
काय पाहिजे बायानं मान सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार हे सोनियाचे नांदण माझ्या बाया घायल्या गार ग. बाया घायल्या गार म्हणतात सोनियाचा हार ग. तर आपल्यासोबत आहेत शैलाताई. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही दरवर्षी इथे आई एकविरा प्रतिष्ठान पालखीमध्ये सहभागी होता, तर यंदाचा तुमच्यासाठी काय आहे, खास काय आहे? प्रत्येक वर्षी सालाप्रमाणे आपला एकविरा प्रतिष्ठानचा 10वा वर्ष आहे हा. आणि सानपाडा गावातून ही पालखी निघते हा. आणि खूप थाटामाटाने हे पालखी निघते. पण यावेळेस या पालखीचा काहीतरी खास म्हणजे आज देवीच्या आशीर्वादाने या गावात महिला नगरसेविका म्हणून आम्ही निवडून आलेलो आहे. देवीची कृपा आमच्यावर हमेशा राहू द्या. अरे हात में गजरा फूलों का हार. जय जयकार, जय जयकार. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मान पुरवलाय बायांचा तर कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तर कशावरी थांबल्या. बाया लोकात तुम्ही रुसल्या ग बाया लोकात तुम्ही रुसल्या. हरीचे नाचण माझ्या बाया घायल्या गार ग. बाया घायल्या गार म्हणतात फिराला मोटार गार ग. ते आता आमची पालखी निघालेली आहे आणि हा जो उत्सव आहे तो दरवर्षी सुखदेव काका आणि त्यांची संपूर्ण एक टीम आहे ना, त्याच्या वतीनं ते चांगलं नियोजन करत असतात. गणेश मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत जाईल. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आता आमचा प्रत्येक दादा आहे, प्रत्येक दादा काय बोलतो आपण कारल्यागडावर भेटू आता नक्कीच. तर प्रेम कोहली आहे आपला आयुर्वेदिक विजयचा. तर प्रेम तुझे खूप धन्यवाद. तू आज आमचा जो आईचा जो सोहळा आहे तो कव्हर करण्यासाठी तू सानपाडे गावात आलास. तर असेच तुम्ही जे युट्यूबर सण आहे आगरी कोल्यांचा तो न मिस करता तुम्ही असेच अटेंड करत जा. तर तुलाही तुझ्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. आई माऊलीचा उदो जय एकविरा. तुम्ही पाहू शकता आपली आई एकविरा प्रतिष्ठान पालखीचा आज एकविरा गडाच्या दिशेने प्रस्थान होत आहे. तर खूप जल्लोष आहे, सर्व युवक तुम्ही बघू शकता खूप जल्लोष आहे आणि हा यंदाचा 10वा वर्ष आहे. तर तुम्ही बघू शकता मंगळवारी ही पालखी आईच्या गडावर पोहोचणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आई म्हणतो उदो उदो या काही गोष्टी आपण पालखीला आता आपल्या सातारा गावात निरोप देऊया. तर जय एकविरा आई माऊलीचा माझा एकविरा आईचा.